भुजबळांच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली, रोहित पवारांचा गंभीर आरोप। राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा बीड जिल्ह्यात पोहोचली आहे। दरम्यान शेतकरी, तरुण, बेरोजगार आणि महिलांचे प्रश्न जाणून घेतल्यानंतर रोहित पवार यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली असून या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलंय। मंत्री छगन भुजबळ यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली होती, त्यामुळेच मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे। दरम्यान यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की लोकांमध्ये मराठा आणि ओबीसी असा कोणताही वाद नाही, मात्र राजकीय नेत्यांकडून हा वाद लावला जात आहे। सर्वसामान्य मराठा किंवा ओबीसी यात सहभागी नाही। लोकसभा निवडणुकीच्या आधी हा वाद सुरू झाला असून भुजबळ मोठे नेते असताना देखील अशा प्रकारे बोलत आहेत। तर भुजबळ यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली होती। तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फडणवीसांनी ओबीसी सभेला जाण्यापासून रोखलं असावं। सोबतच असेही रोहित पवार म्हणाले, तर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची ताकद फडणवीस कमी करत आहेत। सोबतच भाजप भुजबळ यांना संपवण्याचा डाव आखत असल्याचे देखील पवार म्हणाले। झालं असं आहे की हा सगळा वाद अचानकपणे लोकसभेच्या आधीच तिथं सुरू झाला। आता हे सुरू होत असताना मग ज्या पद्धतीचे काही सत्तेत असणारे मंत्री असणारे नेते ज्या पद्धतीचं भाषण करत आहेत, खूप मोठा अनुभव, खूप मोठे नेते भुजबळ साहेब, त्यांना मोठे मोठे खाती त्यांनी बघितलेली आहेत, अतिशय पॉवरफुल खाती, एक साध्या कार्यकर्त्यांपासून ते मोठे नेते झालेले आहेत। मोठी म्हणजे इतकी आर्थिक दृष्टिकोनातून मोठी खाती त्यांनी कदाचित मला असं वाटतं ओबीसी खातं त्यांनी बघितलं नसावं, त्याला आर्थिक तरतूद जरा कमी असल्यामुळे असेल कदाचित, पण बाकी जी मोठी पैशावाली खाते ती त्यांनी सांभाळली। आणि मग आज ज्या लेवलला ते जाऊन बोलत आहेत तर सामान्य लोकच म्हणत आहेत की ही सगळी स्क्रिप्ट आहे ती फडणवीस साहेबांनी लिहून दिलेली आहे। आता जेव्हा मुंडेताई, तुम्ही त्यांचं जे वक्तव्य ऐकलं असेल, जेव्हा त्यांना विचारलं गेलं तुम्ही का नाही गेला, तर त्यांनी सांगितलं की आमच्या काही नेत्यांनी मला न जाण्यासाठी सांगितलं। म्हणजे कोण? एकच नेता, देवेंद्र फडणवीस साहेब। आता मग देवेंद्र फडणवीस साहेब दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असावेत असं आम्हाला वाटतं। खडसे साहेबांची ताकद कोणी कमी केली? भाजपने। कधी केली? देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर। त्यानंतर मुंडे साहेबांचा जो मुख्यमंत्री होण्याचा हक्क कधी होता, तो 2014ला होता, तो कुणी हिसकावून घेतला? फडणवीस साहेबांनी। त्याच्याचबरोबर आपण जर फुंडकर साहेबांची ताकद कोणी कमी केली? भाजपने कमी केली। आता मग आजचे जे काय भाजपचे ओबीसी नेता आहेत त्यांची अजून ताकद कमी करून नवीन नेता भुजबळ साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब पुढे करतात का नाही, करतात का काय, असा प्रश्न आता लोकांना पडायला लागलाय। एक हे होऊ शकतं, नाही तर दुसरं की भुजबळ साहेबांना बोलण्याची संधी देऊन जो काय लोकांचा उद्रेक हा त्यांच्यावर येईल, तो बीजेपीवर जाणार नाही, वाद तर निर्माण होईल, पण एक नेता जो संपेल राजकीय दृष्टिकोनातून तो भाजपचा नाही, तो दुसरा नेता म्हणजे भुजबळ साहेब संपतील। त्यामुळे हे खूप हुशार लोक आहेत भाजपचे आणि अशा पद्धतीने काही गोष्टी ते पेरणी करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, बीड।